दरम्यान दीपक केसरकरांनी सुद्धा सावंतवाडीमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप केलाय। रवींद्र चव्हाणांचं नाव न घेता त्यांनी निशाणा साधलाय। सिंधुदुर्गचे जे एक सोशल फॅब्रिक आहे तोच बिघडवायचा प्रयत्न केला तर ते चुकीचं आहे। उद्या ही परंपरा होऊन जाईल। त्यांनी केलं म्हणून इतरांना करायला लागलं तर मग ती चुकीची प्रथा पडेल आणि याच्यामध्ये अशी कॉम्पिटिशन होता कामा नये असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांनी हा प्रकार थांबवावा असंच मला वाटतं। पण आता थांबण्याची शक्यता नाही, कारण जवळजवळ वाटप त्यांचं पूर्ण होत आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे। तर त्याच्यावर इलाज एकच आहे की लोकांनी पैसे स्वीकारून सुद्धा शिवसेनेला मतदान केलं तर मग चांगलं होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।